आमच्या सोसायटीमध्ये सेलिब्रेट केली आषाढी एकादशी। खूप छान वाटलं, आनंदी वातावरण होतं अगदी। त्या टाळ्यांचा आवाज, त्या बायकांच्या भजनांचा आवाज, वातावरण एकदम मस्त झालं होतं। तर या दिवशी मी नेसले होते साडी आणि माझी कामं पण आज पट्टपट्ट झाली होती, कारण की माझी मॉर्निंग जी आहे आज लवकर झाली होती। मॉर्निंग लवकर झाली तर मुलं पण लवकर उठले, मुलं लवकर उठले तर माझी कामं पण लवकर झाले आणि मला खूप फ्रेश वाटत होतं घरात, कारण की माझे 10 वाजता सगळं आटपून झालं होतं। आणि मग मला अचानक आवाज आला तर मी गॅलरीमध्ये जाऊन बघितलं तर या बायकांनी छान अशी वारी काढलेली होती। तर ह्या ज्या आहेत ह्या हरिपाठ करतात आमच्या सोसायटीमध्ये, तर त्यांनी वारी काढली छोटीशी। तर म्हटलं चला आपण पण खाली जावं। मग मी पण खाली गेले ग्रितिकला घेऊन। ग्रितिकलाही मस्त विठ्ठल बनवलं, माझा विठोबा पण खूप छान दिसत होता, तर त्यांनी पण मस्त मजा केली खाली। मग त्याला घेऊन मी खाली गेले, आम्ही पण दोघांनी मस्त मजा केली खाली। मजा म्हणजे काय आपली तेवढीच, जे बायकांमध्ये आपण इन्व्हॉल्व होतो, जर का असे कार्यक्रम सेलिब्रेट होत असतील आणि त्यात आपण पार्टिसिपेट करत नसू तर काय म्हणजे घरात बसून तरी काय करणार। मग अशा वेळेस मी खाली जाते, खाली त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट करते, मजा येते तेवढीच। आणि हे जे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती ती मी पण डोक्यावर घेतलेली, फोटो काढला, व्हिडिओ काढला, खूप भारी वाटलेलं। सगळ्या शेवटी झाली आरती, त्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला। ग्रितिकचे भरपूर फोटो काढले आम्ही। तो फोटो काढूच देत नव्हता, माझा विठोबा जो आहे हा डोक्यावर टोपी पण ठेवत नव्हता आणि टाळ पण घेत नव्हता, पण त्याचे आम्ही बरेचसे फोटो व्हिडिओ काढलेले आहेत। मग आम्ही आलो घरी। घरी पण मी उसळ केली, भरपूर काही खायला पदार्थ होते, फळं वगैरे होते, देवाला नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही पण खाल्लं। त्यानंतर ग्रितिकला झोपवून दिलं, उसळच खाल्ला होता, मग त्याच्यासाठी मी शेवया बनवून ठेवल्या, तर झोपेतून उठला की मी त्याला खाऊ घालेन। त्यानंतर मी घासलीत भांडे, ग्रितिक झोपला की मी पटापट कामं करून घेते। भांडे घासले, गार्गीचा अभ्यास घ्यायचा होता तो घेतला आणि कपडे वगैरे वाळत घालायचे होते, अशी बरेचशी छोटी मोठी कामं असतात ती करून घेतली। तर अशी सगळी कामं करता करता झाली संध्याकाळ। संध्याकाळी मी केली दिवाबत्ती केल्यानंतर प्रश्न होता आता काय खायला करायचं। नवरा म्हटला गोड काहीतरी कर, म्हणून मग मी केला राजगिराचा शिरा आणि साबुदाण्याचे वडे। आज ना साबुदाणा खाऊन खाऊन पोट असं खराब होऊन जातं, पण तरीही या दिवशीच खायला मिळतं म्हणून मग खाऊन घ्यायचे। आणि भांडे तर काही विचारूच नका, दिवसभराचे भांडे निघतच आहेत। इतकं खाल्लं ना आज की विचारूच नका। बाकीच्या दिवशी कमी खाल्लं तर पण उपासाच्या दिवशी जास्त खाल्लं जातं।